पाणी 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 घे ना, पाणी पाहिजे होतं ना किंवा पाणी पाहिजे होता. पाणी पाणी घे ना आता दाबून पाणी पाहिजे होतं रे. पाणी पाहिजे घे ना मग आता दाबून पाणी. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा मित्र चिलहरी. आज आपण म्हणजे मी आलेलो मामाच्या गावी दगडूमेळा. दगडूमेळा एवढं पाणी झालं की प्रत्येक जण हे छत्री घेऊन हिंडा लागले. पाहू शकता तुम्ही छत्री, कारण घराच्या बाहेर निघलं की छत्र्या एवढं पाणी झालं की पाणी दाखवत तुम्हाला आहे बा. पाणी घराच्या बाहेर निघायचं काम नाही, निघलं नाही, छत्र्या गित्र्या घेऊन निघायचं काम आहे. पाहू शकता तिकड पाणीच पाणी आहे. काय करावं याच्यावर आता. कोणाला जर समजा इमर्जन्सी गावाच्या बाहेर जायचं असलं टू व्हीलर तर चालत नाही. आपली तिकडं टू व्हीलर लावलेली आहे. इकडे आपले कृष्णा महाराज यांना पुण्याला जायचं होतं, पण जे वातावरणानुसार यांना जायचं काय माहिती आहे तुम्हाला. कृष्णा महाराजांच्या आता तुम्हाला समजा जायचं बुवा पुण्याला, आता कसे जाणार. लय पाणी चालू आहे म्हणून कॅन्सल केलं त्यांनी. उद्या जा. ये बड़ी अच्छी बात कही आप. त्याला वाटते, मला पण वाटते. तर मित्रांनो आता याच्यावर एक इलाज आहे की बुवा कसं करायचं. रेनकोट घालायचं आणि घराच्या बाहेर निघायचं. पाणी पाहू शकता तुम्ही, पाणी काय थांबायचं नाव नाही घ्या लागला, एवढं चालू आहे ना. हे पाय मंदिरावर असे बसलेले आहेत, काय करतील, करणार काय तर. हे पाय काय मत काय कार्तिक याच्यावर. पाणी गावातलं बंद झालं पाहिजे. गावाच्या बाहेर पाणी काढायला पाहिजे. गावाच्या बाहेर पाणी काढायला पाहिजे म्हणते कार्तिक. पाणी राजा हे खरंच हे अन्याय झालेलं. चप्पल वाहून चालली पाहू शकता तुम्ही. चप्पल याच्यावर इलाज चप्पल कुठपर्यंत जाईल हे पाहू आपण. प्रयोग करू याच्यावर चप्पलीवर. चप्पल गेली रे बा, चप्पल चालली रे बा. आपल्याला काय सांगायचं नाही, चप्पल गेली. आपण फक्त व्हिडिओ काढायला लागलो रे. हे असे तसे लोकांच्या छत्रीत घुसा लागले, कारण छत्र्या एकच आहे, दोघं जण चालले. काय करा वड आढावा घेऊ. गावात किती पाणी साचलं बा, किती पाणी, कुठं पाणी आहे. तेवढा तर जरासं गावात हिंडू, मग आपल्याला समजेल की पाणी किती पडलं, काय पडलं. चला किशन महाराज पाहू शकता तुम्ही. तिकड पाणीच पाणी आहे. रस्त्याने एवढं पाणी घातलं की विषयच नाही. नाल्यान गिल्यान बुजल्या. आपला मित्र योगेश पण आला घराच्या बाहेर. आता आपण योगेशची गाडी ॲक्सिस, ही गाडी चाबी योगेश किशन. आता आम्ही चाललो इंटर गावाचा जरासा आढावा घेणार आहोत किंवा गावात किती पाणी साचलं, कसं साचलं. शेतात चाललंय पाणी आता. हो ना, पाण्यापायी शेताची नुकसान होते आहे ना. आणि बाहेर गिअर निघायचं असलं छत्र्या घेऊन निघा लागते. चल बा बाहेर मी सकाळपासून हागायला गेलोय. ये गडबड आहे बाबा. पाणी पडलं बरं, याचं नुकसान काय होईल समजा. आता शेती किती नुकसान होईल. आणि हो बरोबर आहे. हो ना, नुकसान होते तर. हे आपले मित्र योगेशचं काय मते. पाणी झालं एवढं बघ गावातनी. काहीच नाही, घ्या मस्त सण झोपा. पण आपल्या सारख्याचं कसं, आपण झोपत नाही घरात. काय आपल्या हिंडायचं मग हिंडायचंय बापा. गावातनी एवढं पाणी साचलं की विषयच नाही. हा मस्त तुमचा पहिले संगीत वगैरे चालू का. बरोबर आहे, पाणी आलं सगळ्याचे कामं करत होतं. हो ना. तेच ना. आता बा चला नाही यायचं. हो ना, लाईन गेली. लाईन नाही त्यातले बाहेर जावं तर बाहेर पाणीच आहे. काय करावं का माणसानं. लाईन नाही, काहीच नाही. आणि पाणी जर सुचू द्यायला नाही. ह्या आता छत्र्या घेऊन लेकरं येत वाशिमले हिंडाय फिरायले, कुणी कामावर येते, कोणाला कुठेच जाता आलं नाही. हे पाहू शकता गावाच्या बाहेर पाणी चाललं. वावरायनं लोकांच्या, कोणाचा कुठे लवणात पाणी चाललंय. लवणात एवढं पाणी व्हायला लागलं की अख्खे लेकरं बा सगळे स्पेशल छत्र्यावाले येतात. काय करावं समजा ना. लोकांना हिंडा लागले. घरात तर बसू शकत नाही. तर यंग पिढी घरात बसू शकणार नाही. तर जसं गावाचा आढावा घेत चाललो तसं समजा आहे गावाची परेशानी. कारण एवढं पाणी चालू आहे आणि काहीच करता नाही लागलं बघ. कपडे नाहीत वाळत त्यातले लेकरायचे. कपडे वाळे विकून तिकून बरोबर आहे. वाज येते त्यातले. बरं घातलं ठीक आहे, चला बघ बिना छत्रीचं हिंडलो की डबल घरच्या मध्ये का रे तुला हिंडायला काय भीक मागायसारखा हिंडा लागला म्हणते. तर मुकडानं घरात बस. बरं घरात तर बस आवडत नाही. 24 घंटे का घरात थोडी बसला रे माणूस समजा एक विषय. पण कामावर जायचं तर आता कामावर नाही जावं वाटं लागलं. कारण एवढं पाणी चालू आहे गावात हिंडा वाटावं लागलं. ते पाणी नाही सुसू द्या लागलं.
झाकून झुकून ऑटो आला मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. ऑटो झाकून इकून आलेला आहे. कुठं चालला काय माहित. घरी असल्या कारणानं हे आपल्याला भेटले एवढे जण. आता पाणी नसतं की सगळे आपापल्या कामानं हिंडले गेले असते वाचिंगले गिसून. आलो हे आहे तर एका छत्रीत जाऊन. अरे बंद करा रे, जा रे घरी. हे आलो आम्ही आता मस्त इथं दुकानात आदेश पाटीलच्या. आदेश पाटील उद्या काहीतरी उद्या बिस्किट हे क्षमा आणि कर मी काहीतरी बिस्किट द्या आम्हाला. हॅपी हॅपी दे. आपण हॅपी हॅपी घेणार आहोत. आपला हॅपी हॅपी एक हॅपी हॅपी त्यातनी 5 बिस्किटचे पुढे. अरे सॉरी यातून एवढं समजून येते की बुवा गावातनी म्हणजे तुम्ही पाणी असो काही असो, गावातनी मजाच वेगळी. फिरायची असो तर सगळे जण राहायचे. तर हे जर आपण बाहेरगावी शहरात गेला असतो तर अशी मजा नसते आपल्याला. मित्रांनो आपला ब्लॉग इथे संपवतो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा स्टील हॅरी प्लस वाईफ. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.